लक्ष्मी निवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता जान्हवी आणि विश्वा एकत्र भेटलेले असतात आणि त्या दोघांना रंगेहात जयंतने पकडलेलं असतं. जयंत प्रचंड चिडलेला असतो आणि त्याने फरफटत जान्हवीला घरी आणलेलं असतात. त्याचाच राग जान्हवीला खूप आलेला असतो आणि जान्हवीने मग आता जयंतला खडे बोल सुनावलेले असतात. जान्हवी म्हणते की जयंत सर, तुमचा माझ्यावर विश्वासच नाही आहे. तुम्ही माझ्यावर आणि विश्वावर संशय घेता. मला वाटलं होतं की मी एक खूप समजूतदार आणि खूप मनाने संयम असलेल्या व्यक्तीबरोबर लग्न केलेलं आहे, पण तुम्ही तर खूपच नॅरो माइंडेड निघालेले आहात आणि अशा माणसासोबत मला राहायचंच नाही आहे. आणि म्हणून जान्हवी जेव्हा बॅग भरायला निघून जाते तेव्हा जयंतने आपल्या हाताची एक नस कापून घेतलेली असते. जान्हवी जेव्हा हे सर्व पाहते तेव्हा जान्हवी त्याच्यावर मलमपट्टी करते. तेव्हा जयंत जान्हवीला रिक्वेस्ट करतो की तू मला अजिबात सोडून जाऊ नको. आणि मग मात्र जान्हवी म्हणते, जयंत जान्हवीला म्हणतो की तू जे म्हणशील ते मी करायला तयार आहे. आणि मग जान्हवी आता जयंतला म्हणते की मला तुम्ही एक वचन द्यायचं आहे की तुम्ही आता माझ्यावर कधीही संशय घ्यायचा नाही. मला फ्रीडम द्यायचं आहे आणि मला मोकळेपणासुद्धा द्यायचा आहे. असं जर आपलं विश्वासाचं नातं तयार झालं तरच मी तुमच्यासोबत इथे राहून संसार करायला तयार आहे. जयंत लगेच तिला वचन देऊन टाकतो की तुझ्यावर मी आता कधीच संशय घेणार नाही. तुला जे हवं आहे ते तुला फ्रीडम मी देऊन टाकतो आहे. आणि जान्हवी आता मुद्दाम ऑफिसवरून सुट्टी घेते आहे. जयंत ऑफिसला निघालेला असतो आणि जान्हवी म्हणते की मी आज ऑफिसला येत नाही, घरीच राहून काम करते आहे. विश्वाला मी इथं राहायला बोलवलेलं आहे. मग मात्र जयंतसुद्धा सुट्टी टाकतो आणि पुन्हा त्याला जान्हवी जयंतला त्याची चूक दाखवून देते. इकडं आता विनाला आणि घरातल्या सगळ्यांना कळलेलं आहे की दिग्विजय हा लक्ष्मीचा भाऊ आहे आणि त्या दोघांचं नातं कशामुळे खराब झालेलं असतं हे सगळं आता विनाला समजलेलं असतं.